मला असं वाटलं होतं की माझी एवढ्या दिवसांची मेहनत वाया गेली की काय. पण झाडं बघितल्यावर एवढं छान वाटलं आणि छान सगळी झाडं एकदम छान होती. अपराजिता पण छान वरती गेला होता, बहरला होता. हे वाढत आहे पण याला फुलं नाही येत आहे. आधी पण नाही आणि आता पण आले नाही. त्यानंतर ॲलोवेरा पण छान होता. बाकी पण झाडं छान होती. या झाडांवर मला वाटते मुंग्या लागल्या होत्या. त्यामुळे याचे जे पानं आहे ते थोडी खराब झालेली आहे. पण ठीक आहे. त्यानंतर माझ्या जास्वंदाला पण खूप साऱ्या कळ्या आल्या होत्या आणि छान फूलसुद्धा आलेलं होतं. आणि त्यानंतर तुळशी होती. तुळशी थोडीशी मरत होती असं मला वाटलं, वाळत होती. तर तुमच्याकडे काही उपाय असेल हिला सर्वाईव्ह करायला तर मला नक्की सांगा. तर वेळेला जी आहे माझी तुळशी मी गावावरून आल्यानंतर जी आहे ती वाळतच असते. त्यानंतर स्नेक प्लांट आहे, त्याला तर काही गरज नाही कशाची पण, तर ते छान हेल्दी होतं. त्यानंतर बेलाचं झाड होतं, त्याचे पण जी पानं आहे ती थोडी खराब झालेली होती आणि त्याच्यामध्ये पण मुंग्या लागल्या होत्या. त्यानंतर माझा करी लिव्हजचं कढीपत्ता जे आहे ते एकदम हेल्दी होतं. मला असं वाटलं होतं ते गेलं की काय, आता मला नवीन आणावं लागतं असं वाटलं, पण नाही, ते पण छान होतं. त्यानंतर काही झाडं जी आहेत जी जशी होती तशीच आहे, त्यांना काहीच झालेलं नाही, ते वाढले पण नाही आणि काहीच नाही. हे झाड जे आहे, एक झाड ते माझं पूर्ण खराब झालेलं आहे. तर ते तर मला आता टाकूनच द्यावं लागत आहे. त्याला मी खूप प्रयत्न करत आहे पण काही होत नाही आहे. आणि हे पाम ट्री आहे, ते पण खूप छान होतं, हेल्दी होतं, त्याला पण काहीच झालेलं नाही. रबर प्लांट जे आहे ते माझं ते थोडं छान नव्हतं, म्हणजे त्याची जी पानं आहे ते स्ट्रेट राहायला हवी, पण ती पूर्ण खाली वाकून गेलेली होती झाडं. मी ते इंडोर ठेवलं होतं त्यामुळे होऊ शकतं असं झालं. आता मी त्यांना बाहेर काढलेलं आहे. त्यानंतर बाकीची जी झाडं आहे ती ठीक होती. या छोटी छोटी हे तर मी आत्ताच लावलेलं आहे स्नेक प्लांट. याच्यामध्ये माझं वंडरिंग जीव होतं ते मेलं पूर्ण. मनी प्लांटची 1-2 पत्ती आहे फक्त. इथलं पण सगळं मेलेलं आहे. हे जेड प्लांट आहे, याच्यामध्ये पण मला वाटते पाणी जास्त झालं असेल कदाचित पावसामुळे. तर त्याचं जे पण पानं आहे ते पूर्ण गळलेले आहे. तर ते आता बघू. ह्याच्यामध्ये माझं स्पायडर प्लांट होतं जे पूर्णपणे वाळलेलं आहे, पूर्ण वाळून गेलं होतं. तर त्याला मी वरतून पूर्ण कट केलं आणि फक्त त्याचे रूट्स ठेवले. बघू आता त्याला नवीन पानं येतात का. मनी प्लांट पण ठीक होतं, त्याची काही पानं जी आहे ती खराब झालेली आहे, तर ती मी काढून घेतली. त्यानंतर हे एक हँगिंग प्लांटमध्ये झाड आहे, त्यांना काय म्हणतात हे मला नाव नाही माहिती, पण याच्यावर पण खूप सारी बारीक बारीक जे किडे लागतात व्हाईटवाले ते लागलेले आहे. हे एकदम छान हेल्दी होतं. त्यानंतर हे मी एक स्नेक प्लांट इंडोर ठेवलं होतं घरामध्ये आणि हे खूप छान होतं, याला काहीच झालेलं नव्हतं.